हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट हा जो सब्जेक्ट आहे याचा स्ट्रॅटेजी व्हिडिओ बनवणार आहोत. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट तो पहिला युनिट आहे. त्यामध्ये बेसिकली 4 इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत: क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, लिव्हर अँड इसेंट्रिक लोडिंग. ठीक आहे. तर आता यामध्ये एक क्वेश्चन तुमचा थेअरीचा येऊ शकतो, एक क्वेश्चन तुमचा न्यूमेरिकल येऊ शकतो. तर यामध्ये तुम्हाला कशी स्ट्रॅटेजी बनवायची आहे बघा. सो क्वार्टर जॉईंट आणि नकल जॉईंट हे तुम्हाला सगळ्यात आधी हे 2 पॉईंट आपल्याला स्टडी करायचे आहेत. तो क्वार्टर जॉईंट मध्ये ऑलमोस्ट आपल्याला डिझाईन ऑफ क्वार्टर जॉईंट जर विचारला तर आपल्याला 10 फॉर्म्युलेज आपल्याला यूज करावं लागतात. 10 फॉर्म्युले आपल्याला क्वार्टर जॉईंट साठी आहेत. जर डिझाईन ऑफ सॉकेट जॉईंट विचारलं असेल तर आपल्याला 6 फॉर्म्युले यूज 5 to 6 फॉर्म्युले यूज करायचे आहेत. नंतर नकल जॉईंट हा इझी आहे ऍज कम्पेअर टू क्वार्टर जॉईंट. यामध्ये 6 फॉर्म्युले आहेत. सो तेच आपल्याला यूज करायचे. तर प्रत्येक वेळेस नकल जॉईंटचा सिमिलर टाईपचा क्वेश्चन येत असतो. जर तुम्ही 3-4 क्वेश्चन जरी केले तरी पण तुम्हाला पूर्ण आयडिया घेऊन जाईल की नकल जॉईंट कसा करायचा आहे. त्यानंतर हे 2 टॉपिक नंतर लिव्हरची तुम्ही थेअरी करून ठेवा, याचा न्यूमरिकल करू नका, कारण की त्यात खूप साऱ्या स्टेप्स आहेत. त्यापेक्षा बाकीचे जर पॉइंट्स केले तर त्यामध्ये डेफिनेटली तुम्ही पूर्णपणे अटेम्प्ट करू शकता. सो फर्स्ट अटेम्प्ट काय असणार आपला क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, न्यूमरिकल, त्यासोबत त्यांची थेअरी प्लस लिव्हरची थेअरी. त्यानंतर टाइम जर भेटला तर इसेंट्रिक लोडिंग. इसेंट्रिक लोडिंग मध्ये बेसिकली टोटल ट्रेस किंवा याला बेंडिंग ट्रेस पण बोलू शकतो आपण, इज इक्वल टू डायरेक्ट ट्रेस प्लस बेंडिंग ट्रेस हा फाइंड करायचा असतो. म्हणजेच काय, पी बाय ए प्लस एम वाय डिवाइड बाय आय. बस एवढाच फॉर्म्युला आहे. यामध्येच तुम्हाला सर्व काही करायचं आहे. एरिया फाइंड करायचा असतो, त्यानंतर मोमेंट फाइंड करायचा असतो, त्यासोबत वाय फाइंड करायचा असतो म्हणजे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी सीजी, त्यानंतर आय फाइंड करायचा असतो. सो हा जो फॉर्म्युला आहे यावर न्यूमरिकल एक येणार, लास्ट एक्झामला पण आलं होतं. त्यानंतर मग त्याच्यासोबत थेअरीची तुम्ही लिव्हरची काय करा, थेअरी करा. ठीक आहे. सो युनिट 1 मध्ये नंबर ऑफ प्रायोरिटी काय असणार, कटर जॉईंट, नकल जॉईंट आणि बाकीची सगळी थेअरी जी काही पीवायक्यू क्वेश्चन मध्ये आलेली आहे. जर तुम्हाला डिझाईन प्रोसिजरचा क्वेश्चन विचारला असेल तर डिझाईन प्रोसिजर म्हणजे तुम्हाला सर्व फॉर्म्युले त्या ठिकाणी नोट डाऊन करायचे आहेत. मागच्या वेळेस क्वेश्चन आला होता क्वार्टर जॉईंटची डिझाईन प्रोसिजर बद्दल. ठीक आहे. नकल त्यावेळेस असं होऊ शकतं की दोन्ही पण न्यूमरिकल येऊ शकतात, तर न्यूमरिकलला स्किप करू नका. त्यानंतर युनिट नंबर 2, तर युनिट नंबर 2 जो आहे तो आहे आपला शाफ्ट, कीज अँड कपलिंग मध्ये. युनिट नंबर 2 मध्ये आहे शाफ्ट, कीज अँड कपलिंग. तर यामध्ये कीज अँड कपलिंगचे न्यूमरिकल जास्त न्यूमरिकल मध्ये पडू नका. ठीक आहे. कारण यामध्ये भरपूर सारे न्यूमरिकल आहेत, भरपूर सारे फॉर्म्युले आहेत. तुम्ही एक काम करू शकता, जे पीवायक्यू ला जे 2-3 क्वेश्चन आहेत कीज अँड कपलिंगचे तेवढेच क्वेश्चन करा. जर त्या टाईपचं न्यूमरिकल आला तर ठीक, नाहीतर मग तुम्हाला शाफ्टचे न्यूमरिकल यामध्ये कंपल्सरी करावे लागणार आहेत. आणि शाफ्टचे न्यूमरिकल जे आहेत ते सेम टाईपचे आहेत, फक्त लेंदी आहेत. त्यामध्ये बेसिकली शाफ्ट न्यूमरिकल मध्ये काय काय आहे, मेन फॉर्म्युला तुमचा शिअर स्ट्रेसचा 16 TE अपॉन पाय डी क्यूब हा आहे तुमचा सॉलिड साठी. आणि जर हॉलो असेल तर 16 TE अपॉन पाय DO क्यूब 1 मायनस K पॉवर 4 हा आहे तुमचा हॉलो साठी आणि हा सॉलिड साठी. ठीक आहे. हा मेन फॉर्म्युला. यावरून आपल्याला टी फाइंड करायचा असतो. टी म्हणजे काय असतो, इफेक्टिव्ह टॉर्क किंवा इक्विव्हॅलंट टॉर्क आपण त्याला बोलू शकतो. त्यामध्ये असतो केबीएम ब्रॅकेट स्क्वेअर प्लस केटीटी ब्रॅकेट स्क्वेअर. ठीक आहे. त्यानंतर टी कसा फाइंड करणार, टी साठी पॉवरचा फॉर्म्युला आहे 2 पाय NT बाय 60. यावरून तुम्ही जनरली टी फाइंड करतात. एम साठी मग वेगवेगळे टाईप आहेत. जर पुली असेल, बेरिंग असतील तर एम साठी वेगवेगळे फॉर्म्युलेज आहेत, 4-5 फॉर्म्युलेज आहेत एमचे वेगवेगळ्या टाईप नुसार. त्यानुसार एम फाइंड करायचा असतो. या पूर्ण एक्सप्रेशन मध्ये तुम्हाला एम फाइंड करताना थोडीशी डिफिकल्टी येईल. तर तुम्ही जर मोमेंट फाइंड केला त्यावरून टी फाइंड करायचा असतो. टी वरून टाऊ थ्रू आपल्याला डायमीटर फाइंड करायचं. हे 5-6 फॉर्म्युलेज आहेत त्या ठिकाणी. आणि जवळपास 4 ते 5 एक्झाम्पल आहेत कशाचे, शाफ्टचे. होते ते लेंदी आहेत कारण की त्यामध्ये मोमेंटच्या वेळेस आपल्याला डायग्राम पण ड्रॉ करावं लागते, फ्री बॉडी डायग्राम. त्यानंतर समेशन मोमेंट घ्या, समेशन एफ ऑफ वाय घ्या. सो अशा प्रकारे आपल्याला मोमेंटचा कॅल्क्युलेट करून त्यानंतर मग इक्विव्हॅलंट टॉर्क आणि त्यानंतर मग टाऊचा फॉर्म्युला यूज करून फाइंड करायला असतो. कधी कधी यामध्ये
सिग्मा बी जर दिला असेल, सिग्मा बी किंवा सिग्मा टी, तर मग आपल्याला 32 ME अपॉन पाय डी क्यूब असा फॉर्म्युला यूज करावा लागतो. तर ME म्हणजे काय असतो? ME म्हणजे असतो 1/m प्लस टी. 1/m प्लस काय ना टी येणार. सो असा हा ME चा फॉर्म्युला आहे. त्यानंतर आणखीन काय दिलेलं असतं आपल्याला? शाफ्ट जर तुम्ही न्यूमरिकल केले, ऑलमोस्ट 5 ते 6 न्यूमरिकल आहेत, सफिशियंट आहेत तेवढे जरी केले तरी पण. नंतर कीज कपलिंगचे तुम्ही टाइप्स ऑफ कीज हा थेरी क्वेश्चन करू शकता, जो लास्ट टाइम पण आला होता. कपलिंग मध्ये तुम्ही डिफरन्स बिटवीन रिजिड कपलिंग, फ्लेक्झिबल कपलिंग हा क्वेश्चन येऊ शकतो थेरी मध्ये. सो थेरी टाइप करा. आता तुम्हाला ओव्हरऑल जर बघितलं तर नंबर 1 प्रायोरिटीला तुम्हाला करायचं आहे क्वार्टर जॉईंट, त्यानंतर नकल जॉईंट, त्यानंतर तिसरा तुम्ही करणार युनिट 1 थेरी, जेवढे काही क्वेश्चन आलेले आहेत 4-5 क्वेश्चन आहेत. त्यानंतर तुम्ही फोर्थ करणार युनिट 2 थेरी करा, आणि त्यानंतर तुम्ही शाफ्टची न्यूमरिकल करा, शाफ्ट न्यूमरिकल. अँड जर टाइम भेटलाच तर मग लास्ट ऑप्शनला इसेंट्रिक लोडिंग करा. तर तुम्हाला अशी तुमची काय पाहिजे सिक्वेन्स पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे सिक्वेन्स थ्रू हा जर तुम्ही पेपर अटेम्प्ट केला तर तुम्हाला ऑलमोस्ट पास तर तुम्ही इझी लिहूनच जाता, स्कोर पण होऊ शकतो जर तुम्ही ह्या प्रकारे जर पेपर अटेम्प्ट केला तर, या प्रकारे प्रिपरेशन जर केलं तर. सो फर्स्ट युनिट 1 मध्ये क्वार्टर जॉईंट, नकल जॉईंट, थेरी, देन युनिट 2 मध्ये थेरी अँड प्लस शाफ्टचे न्यूमरिकल, त्यानंतर टाइम भेटला तर इसेंट्रिक लोडिंग. सो अशा प्रकारे तुम्हाला टोटल करायचं आहे. डिझाईन ऑफ मशीन एलिमेंटचा कोर्स पण अवेलेबल आहे, तो म्हणजे GT इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर. तर त्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर एकदम सिस्टमॅटिक पद्धतीने सगळं दिलेलं आहे. युनिट 1 मध्ये 10 टोटल व्हिडिओ आहेत. ते 10 व्हिडिओ मध्ये जर बघितलं आपण तर 10 व्हिडिओ मध्ये क्वार्टर जॉईंटचे 3 व्हिडिओ आहेत, नकल जॉईंटचे 3 व्हिडिओ आहेत, त्यानंतर इसेंट्रिक लोडिंगचे 3 व्हिडिओ आहेत आणि थेरीचा 1 व्हिडिओ आहे. त्यासोबत युनिट नंबर 2 मध्ये 4च लेक्चर आहेत आणि ते सर्व न्यूमरिकलच आहेत. युनिट नंबर 2 मध्ये फक्त 4 लेक्चर आहेत, ते सर्व न्यूमरिकल आहेत. त्यासोबत इन्सेनचं सोल्युशन तुम्हाला दिलेलं आहे, PDF आणि व्हिडिओ सुद्धा दिलेला आहे. सो ज्याची कोणाची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही बिंदास हा कोर्स परचेस करू शकता. त्यामुळे तुम्हाला इन्सेन प्लस एन्सेन दोन्ही पण भेटणार आहे. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. ऑल दी बेस्ट.